तिथे मी फर्स्ट टाइम बसून इतका खुश आहे. किती खुश आहे. ब्लॉग्स बघतो म्हणे माझे. बघतो ना. कसे ब्लॉग? एकदम भारी. नागपूर रेल्वे स्टेशन महामेट्रो म्हणजे भारताचा 3 नंबरला येतो आपला. भारतातला 3 नंबरचा म्हणजे सगळ्यात मोठा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललोय नागपूरला. आता सध्या मला चाळीसगाववरून चाळीसगाव पर्यंत बस आहे. त्याच्यानंतर मग चाळीसगाव ते मनमाड ट्रेन आहे. आणि विषय बॅड न्यूज अशी आहे की प्रतीक भाऊ त्याला जमत नाही आज येणं. तर काय विषय झाला होता? पर्सनल विषय बोलूया. अरे मित्रांना सोडून तू दुसरे काम करतोय म्हणजे काय पर्सनल गोष्ट राहिली आता? तसा विषय नाही रे, समजून घ्यायला काय दिक्कत. आता ही जी बस आहे मागची ही 40गावची आहे. तर आता ड्रायव्हर येईन, 5 मिनिटात निघतोय आम्ही. ऑल दी वे जर्नीसाठी. मी 40गाव पर्यंत नाही, मनमाड पर्यंत एकटा आहे मी. हो. आणि प्रतीक भाऊ असतात तर मजा काही वेगळी असती मनमाड पर्यंत. त्याच्यानंतर मित्र भेटणारच आहे, काही विषय नाही. आपण नेक्स्ट शिफ्ट मारू तुमचा भाऊ शपथ. नेक्स्ट टाइमला आपण कुठे जायचं आपल्याला? नाशिकला. नाशिक गोवा. नाशिक आहे, त्यानंतर मग पुणे, मग सगळे गड, सिंहगड, रायगड, बिगड, परत कुठला रे कुठला बोल नाशिकचा? हरिहर फोर्टला जायचंय. नाशिक वगैरे सगळं फिरू. हा, फक्त या ट्रिपला ऍडजस्ट करून घ्या. प्रत्येक भाऊ दिसणार नाही ब्लॉग मध्ये. ते घेऊ का? चल येतो, भेटू. आता मी पोहोचलो चाळीसगाव बस स्टँडला. आता मला जावं लागेल रेल्वे स्टेशनला. आत्ताच 5 मिनिटापूर्वी मी पोहोचलोय रेल्वे स्टेशनला चाळीसगावला. तर आता 7 वाजता आहे आणि माझी जी ट्रेन आहे मनमाडसाठी ती 7:30 वाजता आहे. तर अर्धा घंटा मला इथं वेट करावं लागेल. आणि इथं गर्दी खूप होती 5 मिनिटापूर्वी, आता खूप कमी झाली आहे. आता ही गर्दी कमी झालेली आहे, तुम्ही जी मागं बघू शकता ना, ही एकदम कमी गर्दी आहे. आणि पहिले खूप गर्दी होती. तर आता मी अर्धा घंटा वेट करतो आणि मग थोड्या वेळात आपण निघू. ट्रेन मध्ये बसल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय होतं ते. ही जी तुम्ही ट्रेन बघू शकता देवलाली मेनू एक्सप्रेस, ती लिव्हिंग CNS म्हणजे चाळीसगाववरतून ती 7:39 म्हणजे लगभग 7:30 पावणे 8 वाजता ती इथून निघणार आहे. आणि लगभग ती सोडते 8:30 पावणे 9 पर्यंत मनमाडला. आपली ट्रेन येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती. ए प्रेमे, लयच वेळ झोपला होता म्हणे. का बर रे? काय रे, काय घेतलंय? गिफ्ट कोणाला द्यायचे नागपूरला? आता आम्ही आलोय प्रेम, मी, रितेश भाऊच्या घरी. काय नाव तुझं? रुद्र. ब्लॉग्स बघतो म्हणे माझे. बघतो ना. कसे ब्लॉग? एकदम भारी. रोज बघतो का? रोज बघतो. म्हणजे जे जे टाकले ते बघतो का? कसे? आज नव्हतं बघितलं. भारी, मस्त एकदम. कोणाच्या मोबाईलवर बघतो? छान छान. काय नाव तुझं? रुद्र. रुद्र इकडे ना. मी काय म्हणतोय, मला ओळखतो तू? इकडे बघ. कस का बघतो? ब्लॉग्स बघतो का? तू याचा मित्र आहे का? मित्र म्हणतो, रितेशचा भाऊ आहे का तू? याला 6 पॅक म्हणते का? ती शॉर्ट्स होती कधी. कर 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 2 मिनिट थांब. आणि 6 पॅक आहे काय? रितेश भाऊ चला, टाइम होतोय ना. 1 मिनिट थांबलं, ते कुठे साफ करायचे? साफ करतोय का? प्रेम तो काय म्हणतो? बॉडी पाय ना.
दाखवली ना बॉडी दाखवली दाखवली का? हो. किती वेळ किती वेळ पॅकिंगला? ओझी झाले ना झालं पॅकिंग. नाही इथे येऊन पॅकिंग करताय का? पाहता घरी करायचे का आलं? ब्लॉगचं नाव काय? चॅनलचं का? हा, हा. सर्च कर येस आय टाक. ते बाई एक नंबरला व्लॉग झालं पाहिजे. हा दाब. हा ते बाय टॉपला आहे आपलं नाव. ए प्रेम आहे मी काय म्हणतोय आपलं नाव कधी बी टॉपला आहे पाहिजे युट्यूब वरती. दाब पहिलं नाही. हा चल तुझं वाटण तो काय प्रेम आहे काय लावतोय तू? अरे त्याच्यानं चेहरा थंडा पडतो. अरे काय आलं? चेहरा थंडा पडतो त्याच्याने. काय म्हणतं काय झालं? नाव काय झालं? पाणी टाकलं वाटतं. ट्युलिप्स. ए रितेश भाऊ बोल ना. जेवण एक नंबर होता. भाऊनी पुलाव बनवला होता आपल्यासाठी. मम्मीच्या हातचा आहे. ए मेघे कधी आला तू? आता जास्त येऊन राहिलो. तुला कोणी विचारत नाही. अरे तू गळ्यात हात बरोबर टाकू राहील मेघे. मी काय म्हणतोय मेघे जेवण केलं का? नाही ना भाई आता तुम्हाला बोललो होतो थांबा जेवासाठी पण तुम्ही काय एकटे खाल्ले. आता ट्रेन यायचा टाइम होऊ राहिला मग तू म्हणतो आता माणूस सांग आता आपण खाऊ ना स्टेशनला. काय जेवायला का? आणि मेघे तू आईस्क्रीम खाऊ घालतो म्हणे. खरंच खिचडी का? मेघे मला बोल ना आईस्क्रीम खाऊ घालतो. खिचडी व्हेज नाही. अरे जाऊ दे याला कुठं फेकायचं आता. अरे खिचडी व्हेज राहते बिर्याणी नॉन व्हेज नॉनव्हेज राहते. माहिती सारे भाई कधी बाहेर निघेलच नाही ना तेच घराच्या. ना पोरी सारखं घरातच राहतो नसतं. बरं हा बोला साहेब हो, तुम्ही तुमचं अचानक कसं काय आगमन झालं? कायचं अचानक कसं भाई? अचानक म्हणजे सांगरेला आणि तो प्रत्येक भाऊ प्रत्येक भाऊची थांब. प्रत्येक भाऊचे बाबा वारले तर त्यांच्यासाठी ना सगळ्यांनी 2 मिनिटासाठी शांतता घ्यावी. सुख संदेश 2 मिनिटं उभं राहा म्हणतो भाऊ वी डोंट मिस यू. प्रत्येक भाऊ साठी हा स्पेशल मॅसेज आहे प्रेम भाऊ. हे रितेश ये इकडे ना इकडे. त्याला उद्या हे काय गुरुद्वारा आहे तो. गुरुद्वारा एकदम मोठा आहे म्हणे मनमाडमध्ये. म्हणजे भारताचा 3 नंबरला येतो आपला. भारतातला 3 नंबरचा म्हणजे सगळ्यात मोठा. आणि 3 नंबर पहिला गोल्डन टेम्पल आहे. दुसरा आपला नांदेडचा आहे. हा तिसरा गुजरात मध्ये एकदम मोठा आहे. आपण काम चालू आहे. तो आता काम चालू आहे. आता मध्ये इकडं मागं काम चालू आहे त्याचं. हे पुरं तोडून बनवणार आहे तो नवीन. अच्छा आपण नेक्स्ट टाइम याच्या मध्ये जाऊन व्हिजिट करू. काय म्हणते डिक्लेन दाखवतोय का? किती जण आहे आपण? किती जण आहे? 7 तिकीट काढ. यार 4 जणांचं तिकीट आहे. 4 पहिले 4 काढ मग 2 काढ. 4 काढ मग 2 काढ. हे ट्रेनला किती वेळ येते? 47 बरोबर आहे का? 5 मिनिट राहिले. 5 47 बरोबर आहे का? 4 जणांचं तिकीट किती? त्यार तरी कमी घेतले चाल ना तू. अरे कमी घेतले ते ना. हा ना 200 रुपये पण तिकीट 800 रुपये आले ना. 4 × 200 200 म्हणजे 800 होते ना. 800 होतं ना रे. कमी घेतले ना यार. लवकर दांडा करतो यार. मार पटकन. स्कॅनर आले लवकर मार. गाडी गाडी बाहेर येते तू पहिले. 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. अरे बापरे. रे किती वेळ विचार करतो ते यार. ते अजून 2 काढ चल. थांब नाही येते येऊ दे अजून 2 काढ. यार भाऊ बोल ना मेगा. बॉटलचं काय करू? हे मेघनाथ बाजू जर मुलांना दाखवले. प्रेम भाऊ. अरे कोण आहे? हे प्रतीक तू आला नाही ना भैया. काय म्हणतो प्रतीक? काय म्हणतो? आवाज येत नाही. आवाज येत नाही. आवाज आता पाहिजे. आता स्नॅप स्टोऱ्या सगळं पाहिजे ना आता तू. बाई काय म्हणतोय? झोपलं नाही का प्रत्या? झोपून घे ना. कोणासोबत बोल राहिला?
ही गाडी काढली, गाडी कोणती काढली? झोप मग आता. अरे हा ना भाऊ, तू साठीच व्हिडिओ काढणं चालू आहे. हे काय दिसून राहिला ना तू? त्याला दाखव मी व्हिडिओ काढतोय म्हणून. गुड नाईट. बोल ना भाऊ. काय म्हणतो मेघनाथ? काय नाही भाऊ, लॉलीपॉप खातोय यार तू. काय लहान पोरांची चावे. लेट केलं भाऊ ट्रेनला. किती लेट केलं? 1 घंटा. अरे ऍग्रेशन पण आहे. 1 घंटा? 1 घंट्यापासून थांबली होती. ऍग्रेशन घेऊन मला ऍग्रेशन. मॅच पाहतोय काय? तेच वर नाही रे भाई. कोण जिंकले? कोण जिंकलं रे? हैदराबाद जिंकली रे भाई. हैदराबाद जिंकली. काय म्हणतो प्रेम भाऊ? कोणाच होत बोलतोय? बोलत नाही रे, असंच लावलाय कानाला. आता आम्ही सगळे पोहोचलोय नागपूरला. प्रेम भाऊ, मेघनाथ भाऊ, रितेश भाऊ आणि मेघनाथचे 4-5 मित्र आहे. 3 जण पुढे गेले आणि हा एक इथं उभा आहे. कुठे चाललोय आपण आता? आपण मेट्रो स्टेशनला चाललोय आता. फर्स्ट टाइम आहे पोरं, फर्स्ट टाइम बसतंय मेट्रो. हे मेघनाथ भाऊ ते फर्स्ट टाइम. खूप एक्साइटेड आहे ते. मेघनाथ खूप एक्सायटेड फर्स्ट टाइम नाही मेट्रो मध्ये. नाचत होते. नागपूर रेल्वे स्टेशन महा मेट्रो. मेघल मारा का? हे मेघ उभं राहता नाही काय त्याला एक्सकेवेटर. काय जे पण तिथे अरे मी फर्स्ट टाइम बसून इतकं खुश आहे. किती खुश आहे. अरे हे रितेश, रूम कुठं बघायचे? बघितलं की नाही? नाही ना, आता मेघनाथ भाऊ मी घेतले कॉन्ट्रॅक्ट. ए भाऊ तिकीट कुठे आहे रूम? आहे तिकीट किती पैसे जास्त 10-20 राहते. 10-20 खूप इझिली. मेट्रोचं तिकीट खूप कमी असतं. तिकीट काढलं का? हो काढलं भाऊ. बस काय मेट्रोच काढलं, लोकलचं नाही काढलं. असं का? लोकल पेक्षा स्वस्त आहे म्हणे. अरे लोकलच्या वेळी असंच होतं आता. असं आहे का? जायचं काय? जाऊ नाही शकत. डबल स्कॅन कर त्याला. उडी मारून जाऊ शकतो. चला. लोकमान्य नगर. मेघनाथ बोल, काय मागवतोय नाश्त्याला? समोसा कढी आलंय. फक्त मला मागवतोय. तुला लागतंय का ते? प्रेमला एक मागवलं. रितेश मला काय कचोरी लसूण पाव. काय म्हणताय? लसूण पाव म्हणतो. तर मित्रांनो, आता जेवण वगैरे झालंय. आता आम्ही रूम वगैरे बघतो. भाऊ नाश्ता झाला, जेवण नाही झालं. हा नाश्ता झालाय. आता आम्ही रूम वगैरे बघतो. नाश्ता काय होतं? नाश्त्याला तू घेतलं होतं ना कढी, समोसा आणि कचोरी आणि समोसा दोघं पण होते ऑप्शन मध्ये. तर तू काय घेतलं होतं? भाऊ कढी समोसा. मी पण कढी समोसा. तर आता रूम वगैरे बघतो आम्ही आणि आंघोळ वगैरे होऊन फ्रेश होतो. मस्त. आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.